रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला सत्ता व संपत्तीचा प्रभाव या विषयावर हा भाग ऐकवणार आहे. समाजामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये कशाला महत्त्व असतं, तर बऱ्याच वेळा कुलाला पण महत्त्व असतं. याचं कुल काय आहे, मग तो कुलाला महत्त्व देतात. हा अमुक श्रेष्ठ कुळातला आहे, ब्राह्मण कुळातला आहे, अमुक कुळातला आहे, त्याला महत्त्व व्यवहारामध्ये असतं. आणखीन शीलाला महत्त्व असतं. अरे याचे आचार विचार चांगले आहेत, मग लोक त्याला मानतात. काही वेळेला सौंदर्याला महत्त्व आहे, सुंदर दिसतो ना, सौंदर्य आहे ना, मग त्याला महत्त्व देतात. काही वेळेला कलेला महत्त्व इतकं येतं, कलाकार जर चांगला असला, कला 64 आहेत, त्यापैकी कोणतीही कला जर प्रभावी त्यांनी मांडली तर त्याला समाजामध्ये महत्त्व येतं. असे महत्त्व येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण या सगळ्या गोष्टीवर कडी करणारी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे सत्ता आणि संपत्ती. या दोन गोष्टी अतिप्रभावी आहेत की त्या समाजावर प्रभाव करू शकतात. ऐका श्लोक, सुभाषित. न विद्यया नैव कुलेन गौरवम जनानुरागो धनिकेषु सर्वदा कपालिना मौलिधृतापि जाह्नवी प्रयाति रत्नाकरमेव सर्वदा न विद्यया नैव कुलेन गौरवम. व्यवहारामध्ये न विद्यया गौरवम, विद्येला फारसं महत्त्व दिल्या जात नाही. नैव कुलेन गौरवम, गौरवम शब्द सगळीकडे घ्यायचा. कुळ आहे म्हणून त्याला गौरव असतो, पण एवढा गौरव तिथे दिला जात नाही. जनानुरागो धनिकेषु सर्वदा, लोकांचं जे प्रेम आणि ओढ असते ना, तर ती असते धनिकाकडे, श्रीमंत माणसाकडे ओढ असते. कारण त्याच्याजवळ श्रीमंती असते आणि सत्ता असते. मग ती राजसत्ता असेल किंवा आत्ता आमदार खासदार मंत्र्यांची सत्ता असेल, तर त्या सत्तेमुळे लोकांचा कोंडाळा त्यांच्या भोवताली जमा असतो. तिकडी ओढ असते लोकांची. त्याची सत्ता आणि संपत्ती गेल्यावर ते भीक मागत फिरतात, ती गोष्ट वेगळी, पण लोकांची ओढ तिकडे असते. धनिकेषु सर्वदा, धनिक आहे ना, अहो ते श्रीमंत आमचे आहेत ना, आमचे मालक ते फार छान बोलतात हो, काही का बोले ना. तर असा हा जनानुराग आहे. अनुराग म्हणजे प्रेम. त्याच्यावर सुभाषितकाराने इतकं उत्तम उदाहरण दिलं आहे. सुभाषितकार म्हणतो, कपालिना मौली धृतापि जाह्नवी. कपालिन म्हणजे मनुष्यमुंडांचे हार घालणारा भगवान शंकर. धृतापि मौली धृतापि जाह्नवी, त्याने आपल्या मस्तकावर गंगा धारण केलेली आहे. मस्तकावर, डोक्यावर धारण केलेली आहे. पण प्रयाति रत्नाकरमेव सर्वदा, पण ती गंगा वर असं पाणी येते आणि पुन्हा खाली येते आणि त्या समुद्राकडे तिची ओढ असते, समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे डोक्यावर धारण केली तरी ती डोक्यावर नाही समाधानी, तिथं नाही थांबत ती, तर खाली येऊन समुद्राकडे ओढीने तिकडे समुद्राला जाऊन मिळते. सुभाषितकाराला असं म्हणायचं आहे की तुम्ही डोक्यावर जरी त्या गंगेला घेतलं असतं भगवान शंकराने, तरी तिची ओढ त्या समुद्राकडे आहे का, तर त्यांनी सांगितलं की तो रत्नाकर आहे. तर रत्नाकर म्हणजे समुद्राला रत्नाकर असं म्हटलेलं आहे की सर्व रत्न त्या समुद्रामध्ये असतात. किंबहुना जेव्हा ते समुद्र मंथन केलं ना, तेव्हा 14 रत्न निघाल्याची केवढ्या मोठ्या कथा आहेत. तेव्हा आता जे कुंभमेळा झाला ना, तर त्या 14 रत्नापैकी एक कुंभ निघाला अमृताचा, आणि तो कुठे कुठे सांडला. मग तिथे ते कुंभ भरतो आता 12 महिन्यांनी, 12 वर्षांनी, 14 वर्षांनी, असं ते तंत्र ठरलेलं आहे. सांगायचा मुद्दा की समुद्र हा रत्नाकर आहे आणि म्हणून ती गंगा तिकडे धावते, तिकडे तिची ओढ असते. भगवान शंकर महादेव आहेत, पण तिथे ती समाधानी नाही, कारण तो रत्नाकर नाही आहे. रत्न कुणीकडे आहे, श्रीमंत कोण आहे, मोठं कोण आहे, तिकडे त्या गंगेची ओढ असते. असं सपखल उपमा त्यांनी दिलेली आहे, उदाहरण दिलेलं आहे. तेव्हा हाच श्लोक, अशाच अर्थाचा श्लोक पितामह भीष्माचार्य धर्मराजाला म्हणतात
की धर्मराज, अर्थस्य पुरुषो दासो दासस्त्वर्थ न कस्यचित इति सत्यम महाराज बद्धोस्मी अर्थेन कौरवैही। हे राजा, हे धर्मराज, अर्थस्य पुरुषो दासः, मनुष्य हा पैशाचा दास असतो. सगळे जे नोकर असतात ते नोकरी का करतात? पगार मिळतो म्हणून. पगार मिळाला नाही तर ते लगेच संप करून घरी जातात. अर्थस्य पुरुषो दासा, मनुष्य हा पैशाचा दास आहे, धनाचा दास आहे. दासः अर्थः न कस्यचित दासः, पण पैसा कोणाचा दास नाही. इति सत्यम महाराज, हे धर्मराज, हे खरं आहे म्हणाले. आणि म्हणून बद्धः अस्मि अर्थेन कौरवैही, म्हणून मी कौरवाच्या धनामुळे बांधल्या गेलेलो आहे, म्हणून मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही, असं पितामह भीष्मांचं वाक्य आहे. पितामह भीष्माचार्य म्हणतात धर्मराजाला, इतका प्रभाव त्या धनाचा असतो, इतका प्रभाव त्या सौंदर्याचा असतो, इतका प्रभाव त्या श्रीमंतीकडे आकर्षण असतं. एक दृष्टांत पाहूया. एक श्रीमंत बाई होती आणि त्या श्रीमंत बाईला श्रीमंताच्या लग्नाला जायचं होतं आणि मग तिला जोडीदार कोणीतरी पाहिजे होतं. मग तिच्या लक्षात आलं की आता कोण घ्यावं. तर मग तिला आयत्या वेळी काय कोणी जोडीदारीन मिळाना. मग तिच्याकडे काम करणारी जी होती ना मोलकरीण, ती अतिशय सुंदर होती. तिला असं वाटलं हां, हे आपल्या ह्या सगळ्या वैभवात शोभणारी आहे. आणि मग तिला तिने विचारलं, अगं आपल्या उद्या लग्नाला जायचं आहे बरं का, येतेस का तू? अगं बाई म्हणले, तुमचं एवढ्या मोठ्याचं लग्न, मी आपली दासी काम करणारी मोलकरीण, आणि तिथं कसं, तुला काय करायची म्हणले, मी तुला कपडे देते, चांगले भारी दागदागिने देते, शृंगार मंडित वगैरे मेकअप बेकअप सगळं करते मी, काळजी नको करू तो. हां. आणि त्याप्रमाणे मग तिने तिला तयार केलं. आता ती दासीच होती, सुंदर होती आणि पुन्हा अलंकार वगैरे ते सौंदर्यात भर पडली, सौंदर्य खुललं तिचं आणखीन. आणि मग ही दोघीजणी गेल्यानंतर तिथे गंमत अशी झाली की त्या मालकिनीपेक्षा मोलकरीनं शोभून दिसायला लागली आणि लोक तिच्याकडे टकमका बघायचे. आणि गाजत त्या दोघींना आणलं ना तर तिच्याकडे जास्त लोकांचं आकर्षण होतं. आणि जेव्हा ते मंडपात तिथे आले वगैरे तर ते आता मोलकरीणचं असल्यामुळं तिला काय एवढी शिस्त वगैरे नव्हती. तर ती खाली बसायला लागल्याबरोबर हिने आपला तो रुमाल घेतला आणि खाली टाकला ते बसण्यासाठी तिला, कारण तिचे कपडे भारी भारी होते. तिला वाटलं माझे कपडे मळवी नाही, एडमट आहे म्हणून. मग तिला ते बसायला टाकलं बसकर म्हणून. तर ती त्याच्यावर बसली. मग लोकांनी पाहिलं, हां अरे ही आपली श्रीमंत बाई, हिला बसकार टाकते, बसायला टाकते, म्हणजे ही काहीतरी मोठी श्रीमंत दिसते. तिच्यात जास्त मान सन्मान वाढला आणि लोक तिच्यात जास्त सत्कार करायला लागले. सांगायचा मुद्दा असा की काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासे वरलेया रंगा, काय भुललासे वरलेया रंगा. माणूस वरच्या रंगाला भुलतो आणि वरचंच पाहतो ते सौंदर्य, आणि पुन्हा ते दागिन्यांचं ते सौंदर्य खुललेलं पाहून लोक त्या मालकिनीपेक्षा मोलकरणीच्याच जास्त सेवेला लागले, असा त्याचा अर्थ आहे. लोक काय पाहतात हे महत्त्वाचं आहे. म्हणून सत्ता आणि संपत्तीचा प्रभाव व्यवहारामध्ये जास्त आहे असं दिसून येतं. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.